वेलकम बॅक टू दिस चॅनल आम्ही कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन। ठीक आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे ऑलरेडी 6 व्हिडिओ झालेले आहेत। पहिले तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा। ठीक आहे, फर्स्ट व्हिडिओ जो आहे तिथं मी सांगितलेलं सगळं अलाइड अँगल वगैरे। ठीक आहे, सेकंड व्हिडिओ मध्ये तुम्हाला 3.1 पासून मी स्टार्ट केलेला आहे। ठीक आहे, आणि प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे म्हणजे 5वा आणि 6वा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3.2 चं जे काय आहे बेसलाईन सांगितलेलं आहे पूर्ण। ठीक आहे, जर तुम्हाला बेसलाईन जर व्यवस्थित येत नसणार तर तुम्हाला हे बघून काय फायदा नाही तुमचा। ठीक आहे, म्हणजे हे 3.2 येण्यासाठी 5वा आणि 6वा व्हिडिओ यायलाच पाहिजे। प्लेलिस्ट मध्ये आहे बघा। ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथे व्हॉट्सअप लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता। ठीक आहे, ग्रुपवर, आणि तुम्हाला आयडिया येईल की आपला लेक्चर किती वाजता असतो। ठीक आहे, समजते का? आणि तसंच जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो। ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या। तसंच मी साइड बाय साइड तुम्हाला फॉर्म्युले पण लिहून देईन। ठीक आहे, चला बघा आता काय काय क्वेश्चन आहे। सो विथ द युजुअल नोटेशन प्रूव्ह दॅट 2 ब्रॅकेट मध्ये a sin स्क्वेअर c बाय 2 प्लस c sin स्क्वेअर a बाय 2 सो इक्वल टू a मायनस b प्लस c, हे आपल्याला प्रूफ करायचंय। ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला साइन रूल यायला पाहिजे, कोसाइन रूल यायला पाहिजे आणि प्रोजेक्शन रूल यायलाच पाहिजे। ठीक आहे, हे जर 3 फॉर्म्युले तुम्हाला येत असतील तर तुम्हाला नक्की 3.2 हे खूप इझी जाईल। ठीक आहे, चला बघा आता। सो ह्याच्यावरून मला हे प्रूफ करायचंय, मग मी ऍज इट इज लिहितो LHS। सो LHS काय आहे माझा, दॅट इज 2 इन ब्रॅकेट मध्ये a साइन स्क्वेअर c बाय 2 बरोबर प्लस c साइन स्क्वेअर a बाय 2। ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, तुम्हाला हे ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे। कोणतं फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला। बघा कॉसचा फॉर्म्युला काय असतो, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो। पहिले मी 2 फॉर्म्युले सांगतो, दॅट इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा असतो मान्य, आणि अजून एक फॉर्म्युला आहे कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1। ठीक आहे, पण सध्या इथे साइनचा प्रश्न चालू आहे, साइनचा। मग मी हा फॉर्म्युला यूज करू का? हा ऑब्विसली हा फॉर्म्युला यूज करणार, कारण इथं प्रश्न कोणाचा चालू आहे, इथं प्रश्न जो आहे क्वेश्चन जो आहे तो साइनच्या रिगार्डिंग चालू आहे। सो मी पहिला साइनचा यूज करणार। ठीक आहे, सो सिंपल आहे, एवढा काही डिफिकल्ट नाही। सो आता नीट लक्ष द्या, जर इथं 2 थीटा असेल ना 2 थीटा, तर इथं थीटाच्या हाफ असणार। ह्या 2 थीटाच्या हाफ किती रे, दॅट इज 1 थीटा। सो इथं 1 थीटा आहे। जर समजा जर इथे थीटा आहे फक्त, मग या थीटाच्या हाफ किती येणार, थीटा बाय 2। ऑब्विसली इथे येणार थीटा बाय 2। हे फक्त तुम्हाला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे। ठीक आहे, सो जर समजा इथं a आहे, इथं कोणता अँगल आहे, इथं a, मग इथे a बाय 2 येणार, इथं काय येणार a बाय 2। सो हे मायनस जो आहे इकडे आणा, दॅट इज 2 साइन स्क्वेअर a बाय 2 इक्वल टू 1। तसाच हे प्लस आहे, कॉस a प्लस मध्ये तिकडे गेला मायनस कॉस। ठीक आहे, म्हणजे आता काय करू शकतो बघा, नीट लक्ष द्या। हे साइन स्क्वेअर a बाय 2 च्या जागी मी पहिला 2 ने मल्टिप्लाय करतो, कारण इथं 2 आहे ना। सो पहिले मी 2 ने मल्टिप्लाय करतो बघा आतमध्ये 2। ओके, हे a तसा म्हणजे पहिले मी काय करतो, a बाजूला लिहितो, हे a बाजूला 2 आतमध्ये लिहितो, 2 साइन स्क्वेअर c बाय 2। ओके, सो प्लस हे c बाजूला लिहितो, c पुढे लिहितो, 2 आतमध्ये लिहितो, म्हणजे 2 इथे लिहितो साइन स्क्वेअर a बाय 2। ठीक आहे, म्हणजे 2 साइन स्क्वेअर a बाय 2 च्या जागी बघा 2 साइन स्क्वेअर a बाय 2 च्या जागी दॅट इज 1 मायनस कॉस a लिहू शकतो। ठीक आहे, काय लिहिणार 1 मायनस कॉस a। मग इथं पण तेच आहे बघा, इथं c च्या बाबतीत आहे, सो इथं c बाय 2 च्या बाबतीत। ठीक आहे, c बाय 2 बघा 2 साइन स्क्वेअर c बाय 2 च्या जागी सो 1 मायनस कॉस c लिहिणार। इझी आहे ना, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलेचं ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे। ठीक आहे, सो मी असं लिहिणार a तसाच, सो याच्या जागी जर का c असेल तर इथे येणार c येणार। ठीक आहे, सो याच्या जागी 1 मायनस कॉस c लिहिणार, 1 मायनस कॉस c लिहिणार। ठीक आहे, c कॅपिटल आहे, प्लस हे c तसाच, हे c तसाच। आता याच्या बाबतीत काय लिहू रे, कोणाच्या बाबतीत, आता 2 साइन स्क्वेअर a बाय 2 च्या जागी काय लिहू, दॅट इज 1 मायनस कॉस, बघा इथेच लिहिणार, फक्त अँगल चेंज करणार, कॉस a झाला, इझी आहे। पण आता इथं जो काय फॉर्म्युला यूज होणार आहे, इथं कॉस आहे, इथं कॉस आहे, मग कोसाइन रूल अप्लाय होणार आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला। सो बाय फ्रॉम कोसाइन रूल काय सांगतोय, जर a स्क्वेअर ची व्हॅल्यू असेल, बघा एकच सांगतो मी व्हॅल्यू, a स्क्वेअर कोसाइनचा काय तर a स्क्वेअर, दॅट इज
बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ऑफ बी सी इंटू कॉस दिस अँगल कॉस ए. ठीक आहे, हे असं येतं. हे तुम्हाला सांगितलंय कसं काय येतंय, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलंय. परत रिपीट नाही करणार, मी फक्त फॉर्म्युला लिहून देणार. ठीक आहे, सो हे मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार, हे तिकडे गेला मायनस होणार. म्हणजे काय होणार, 2bc कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तिकडे गेला मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, ट्वाइस ऑफ बीसी मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड ट्वाइस ऑफ बी सी. म्हणजे कॉस ए ला मी असं लिहू शकतो. ठीक आहे, सो कॉस ए च्या जागी मी हे असं लिहिणार. सो ए तसाच, ह्याला बघा कसं लिहितो, 1 तसाच मायनस कॉस सी ला कसं लिहिणार मग. कॉस सी ला बघा, कॉस सी चा डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो. कॉस सी इथं जरासं हिंट लावा, डोकं लावा इथं. सो ए इथं, ए नंतर बी आणि सी आलं बरोबर, ए नंतर बी आणि सी येतो. हे असं रोटेशन आहे. ठीक आहे, हे असं रोटेशन आहे. ओके, ए नंतर बी आणि सी येतो, म्हणजे सी नंतर काय येणार, सी नंतर येणार ए आणि बी येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस इथं जो अँगल आहे ए ते इथं लिहितो आपण. मग मायनस सी इथं स्क्वेअर लिहिणार अपॉन ट्वाइस ऑफ बी सी, म्हणजे बघा ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन ए बी चा झालं. इझी आहे, म्हणजे एक जरी फॉर्म्युला लक्षात राहिला ना तिने ऑटोमॅटिक लक्षात राहतात. आणि मी हे 5व्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो आता कॉस सी च्या जागी हे लिहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी मान्य प्लस सी तसाच 1 मायनस कॉस ए च्या जागी हे लिहा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे रफ करतो आता, हे रफ करतो, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ बी सी. ठीक आहे, हे असं येणार. मग हे पण रफ करून टाकतो. चला पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर. इथं लिहा बाय कोसाइन रूल, बाय विच रूल, कोसाइन रूल. ठीक आहे, चला पहिला टाइम बघू दे किती झालाय. चला टाइम संपत आलाय. मग आता मला ऍडजस्टमेंट करून आता हे रफ करतो, मग पुढे सांगतो. ठीक आहे, पहिलं स्क्रीनशॉट काढा. व्यवस्थित लक्ष द्या काय चाललंय बघा इथं. सो एलएचएस काय होतं, एलएचएस आपलं हे घेतलं होतं, इथपर्यंत सॉल्व्ह केलं आपण. ठीक आहे, सो आता नेक्स्ट ए तसंच राहणार. सेम 2ab नी 1 ला मल्टिप्लाय करा, 2ab च येणार मान्य. आणि हे मायनस तसंच, सो मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ब्रॅकेट टाकायला. जर ब्रॅकेट जर तुम्ही नाही टाकलं तर तुमचा आन्सर पूर्ण चुकणार. ओके, सो इथे येणार खाली 2ab पुढं प्लस सी तसाच, इथं काय येणार 2bc ट्वाइस ऑफ bc, हे मायनस टाका बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ बीसी. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. सो आता हे रफ करू, हे रफ करतो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा इथं ए आणि ए कॅन्सल, इथं सी आणि सी कॅन्सल. सो आता राहिलं काय मग आता 2ab राहिलं बरोबर, मायनस आतमध्ये द्या. सो मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस वी गेट प्लस, दॅट इज प्लस सी स्क्वेअर. इथं राहिलं 2b प्लस ट्वाइस ऑफ बीसी मायनस आतमध्ये द्या, मायनस बी स्क्वेअर मायनस आतमध्ये मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस वी गेट प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, अपॉन ट्वाइस ऑफ बी. बघा दोघांचा डिनोमिनेटर जो आहे तो सेम आहे. मग मी काय करणार, एकदाच लिहिणार. सो एकदा लिहून कसं लिहिणार, मग एकदा इथं असं 2b लिहिणार. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे जर डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन होते. सिंपल लॉजिक. सो 2ab प्लस 2a नाही सेम नाही, डिफरंट आहे ना. सो 2ab तसाच मायनस ए स्क्वेअर तसाच मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc. ओके, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, सो आता ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या काय काय कॅन्सल होतंय बघा. सो मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर गेट कॅन्सल, हे कॅन्सल होईल का, नाही होणार. सी स्क्वेअर बघा, सी स्क्वेअर कॅन्सल होणार, प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गेट कॅन्सल. सो आता काय काय राहिलं नीट बघा. ठीक आहे, रफ करू का हे सगळं, हे रफ करता. स्क्रीनशॉट काढा फास्ट, काढा. आता काय काय करायचं बघा. काय राहिलं 2 LHS इक्वल टू ट्वाइस ऑफ AB बरोबर प्लस ट्वाइस ऑफ BC
प्लस ट्वाइस ऑफ बी सी. अजून काय राहिलं बघा, मायनस बी स्क्वेअर म्हणजेच किती, कॅन्सल होणार का नाही, म्हणजे -1 दॅट इज मायनस बी स्क्वेअर मायनस 2b मायनस 2b स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 2b स्क्वेअर होणार डिवाइड बाय 2b. सो आता काय करू शकतो मी ह्याच्यातून, हे रफ करतो. सो ह्याच्यातून 2b आणि 2b कॉमन काढू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय ना 2b कॉमन काढतो, राहिला काय मग 2b कॉमन म्हणजे a राहिला, प्लस 2b कॉमन म्हणजे c राहिला, मायनस 2b कॉमन म्हणजे एक बी राहिला आणि खाली 2b. सो 2b गेट कॅन्सल. सो आन्सर इज a प्लस c मायनस b. आलं. ठीक आहे, a प्लस c मायनस b. कसं पण लिहा, b तर मायनस मध्ये आहे, मायनस b मध्ये लिहिलं तर चालेल, आन्सर सेमच राहील. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. वी गेट आन्सर दॅट इज RHS. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आणि हा फिजिक्सचे व्हिडिओ नाही का, मी हा लेक्चर संपल्यावर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो फिजिक्सचाच टाकेल. ठीक आहे, असं हळूहळू करत करत मी फिजिक्सचे पण लेसन कव्हर करत राहीन. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला बोर्डाला इझी पडेल. ठीक आहे, आणि मॅथ्सचं पण मी कव्हर करणारच आहे, त्याच्यात काही नो डाऊट. ठीक आहे, माझा जो एम जो आहे ना, एम तो 9th स्टँडर्ड पासून ते इंजिनिअरिंगच्या बीईचे जे काही मॅथ्स 1 मॅथ्स 2 मॅथ्स 3 जे आहे सगळे ऑल मॅथ्स मी युट्यूब चॅनलवर टाकणार आहे. ठीक आहे, माझा एम जो आहे तोच मेन एम आहे, तो मी कम्प्लीट केल्याशिवाय नाही गप्प बसणार, मी हे सगळं कम्प्लीटच करणार आहे. ठीक आहे, कारण कसं आहे माहितीये का, स्टार्टिंगला जर मी बीईचं पण आता टाकू शकतो, मॅथ्स 1 मॅथ्स 2 मॅथ्स 3चं, पण कसं आहे माहिती का, लोकांना काय पाहिजे असतं माहिती का, एक्सपिरियन्स महत्वाचा असतो. म्हणजे पहिलं नाही का, विद्यार्थी किंवा कोणी असू दे, पहिलं ते बघतात की हा बाबा हे खरंच काय केलं यांनी आयुष्यामध्ये. पहिलं लोकांना ते आपलं एक्सपिरियन्स दाखवावं लागतं. म्हणून पहिलं मला 9, 10, 11, 12 पहिलं दाखवावं लागतं की हा बाबा की मला येते थोडंफार. ठीक आहे, तरच लोक विश्वास ठेवतात. नाही तर आजकालचा जमाना असा आहे ना, कोण कोणावर विश्वास नाही ठेवत. समजतंय का, हे रियालिटी आहे माहिती का. हे असं पण लोक असतात की डायरेक्ट विश्वास नाही ठेवत. हा ते पण एक बरोबर आहे मला, कारण चाललेच तसा खेळ. बरोबर, चला काढला स्क्रीनशॉट काढला का. नंबर 6 बघा, 6 वाला जो क्वेश्चन आहे खूप मोठा क्वेश्चन आहे. ठीक आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा तरच तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, क्वेश्चन दिसतोय तुम्हाला हा एवढा मोठा, इक्वल टू फक्त काय आणायचंय, फक्त 0 आणायचंय. म्हणजे एवढं मोठं सॉल्व्ह करून आन्सर काय भेटते आपल्याला, 0 भेटते. ठीक आहे, मग आता ते कसं आणायचं ते बघा आता. ठीक आहे, लक्ष द्यायचं बघा. नाव पहिलं काय करणार आपण, वी नो दॅट काय माहिती आपल्याला, साइन रूल माहितीये. बाय साइन रूलचा फॉर्म्युला काय, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी. हँड रायटिंग थोडी छोटी काढता. ठीक आहे, कारण जरासं मोठे क्वेश्चन आहेत ना. ठीक आहे, सो सी अपॉन साइन सी इक्वल टू के असतं. ठीक आहे, बघा आता नीट लक्ष द्या मी काय करतोय बघा. हे ए तसंच ठेवतो बघा, हे इक्वल टू हे लिहितो. ठीक आहे, हे इक्वल टू हे, मग हे कसं होणार, हे असं होणार बघा, ए अपॉन साइन आहे आणि इक्वल टू के आहे. मग एक काम करतो मी, हे साइन तिकडे शिफ्ट करतो म्हणजे के साइन होणार. बरोबर, आणि म्हणजे इथं साइन ए होणार, इथं साइन ए येणार आणि खाली इथं बी येणार. म्हणजे के जो मल्टिप्लाय आहे इकडे आलं डिवाइड होणार. म्हणजे साइन ए म्हणजे काय, ए बाय के. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे असं करायचंय. सो दिस इक्वल टू दिस वन, सो म्हणजे आन्सर येणार ए बाय के इक्वल टू साइन ए. ठीक आहे, आणि याचं कसं येणार, याचं सांगा बघू. सो याचं असं येणार बी अपॉन के इक्वल टू साइन बी. हा, आणि याचं दॅट इज सी अपॉन के इक्वल टू साइन सी. ठीक आहे, हे असं कन्सिडर करावं लागेल आपल्याला. आता बघा काय दिलं तर, ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी दिलंय. ठीक आहे, मग मी पहिला काय करतो, एक एक सॉल्व्ह करतो. ह्याचा आन्सर ह्याच्यावर मी हे डिपेंड करतो. ठीक आहे, म्हणजे ह्याचे जे काय आन्सर आहे ह्याला कम्पेअर करून मी ह्याचा आन्सर काढतो. नाही तर सगळे जर ऍट अ टाइम काढलं तर आन्सर खूप मोठं होणार. ठीक आहे, मी जसं सांगतो तसंच करा. सो लेट पहिलं मी हे लिहितो, ए क्यूब साइन बी मायनस सी. ठीक आहे, पहिले मी हे लिहितो, नंतर ना काय येणार, पहिले एकाला सॉल्व्ह करतो मी, हे एकाला सॉल्व्ह करतो. सो इथे येणार ए क्यूब बरोबर, आणि आतमध्ये साइन बी मायनस सी चा फॉर्म्युला काय येतो रे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, साइन बी इंटू कॉस सी बघा, साइन ए
मायनस बी चा फॉर्म्युला काय तो रे, दॅट इज साइन ए इंटू कॉस बी, बरोबर. सेकंड टर्म इथं मायनस असेल तर इथं मायनस आहे ना, सो कॉस ए साइन बी, हे असा फॉर्म्युला येतो, हे स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता इथे पुढे काय ना, मध्ये मायनस, इथं मायनस, इथं मायनस. सो कॉस ए म्हणजे इथं काय येणार, इथं कॉस बी येणार. ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित अप्लाय करता यायला पाहिजे, नाहीतर ज्यांना अप्लाय करता येत नसेल ते मधूनच निघून जातील. ठीक आहे. कारण तुम्हाला काहीच समजत नाहीये असं तुम्ही बोलणार. ठीक आहे. सो साइन बी म्हणजे हे बी वालं बी, सॉरी हे इथं साइन बी आहे ना, हे फॉर्म्युल्यानुसार बी इथं आहे म्हणजे इथे सी येणार, साइन सी. ठीक आहे. हे असं आहे ना. आता काय करू शकतो मी, साइन बी ला बघा, साइन बी ला मी बी बाय के लिहू शकतो. सो इथे येणार ए क्यूब ब्रॅकेट मध्ये साइन बी ला मी बी बाय के लिहू शकतो, बी बाय के. सो कॉस सी ला काय लिहिणार मी, कॉस सी ला सांगा बघू, कॉस सी चा फॉर्म्युला काय तो, मी डायरेक्ट लिहिणार कॉस सी चा. सो एक काम करतो, मला हे रफ करावं लागेल. ठीक आहे. पहिलं कॉस सीच लिहितो, मायनस कॉस बी तसाच, आणि साइन सी ला काय इथं सी बाय के आहे इंटू सी बाय के. ठीक आहे. चला पटकन एवढं स्क्रीनशॉट काढ लवकर. चला झालं. आता हे रफ करतो बघा, हे लक्षात ठेवा, साइन बी ला बी बाय के, साइन सी ला सी बाय के, साइन ए ला ए बाय के. ठीक आहे. आता मी काय सॉल्व्ह करतोय, हे सॉल्व्ह करतोय, फर्स्ट रोला सॉल्व्ह करतोय, म्हणजे ह्याचा आन्सर मी काढतोय. सो आता इथे काय ना, सो दॅट इज ए क्यूब साइन बी मायनस सी, याचा आन्सर काढतोय. सो काय ना मग ए क्यूब तसाच, ब्रॅकेट मध्ये बी बाय के तसाच, बरोबर. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा, नीट लक्ष द्या, कॉस सी चा कोसाइन रूल काय तो रे, दॅट इज असं येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मायनस कॉस बी चा फॉर्म्युला काय तो, कॉस बी नंतर काय तो सी येतो, सो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस दिस अँगल बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ सी ए आणि बाहेर काय सी के. ठीक आहे. हे असं आहे ना. आता बघा, सो हे करू. आता बघा काय काय येणार, एक काम करतो, बी आणि बी कॅन्सल आणि सी कॅन्सल, मग राहिलं काय काय. सो ए क्यूब मी आतमध्ये घेऊन जातो, नीट लक्ष द्या. सो हे ए क्यूब मी आतमध्ये येतो म्हणजे काय होणार, ए क्यूब आतमध्ये येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. आणि ट्वाइस ऑफ ए येणार, मायनस इकडं पण ए क्यूब मल्टिप्लाय होणार आणि काय राहिलं, के राहिलं ना, डिवाइड बाय के राहिला. सो ए क्यूब परत मल्टिप्लाय राहिला, सो ए क्यूब अपॉन हे के पुढे लिहितो आणि काय राहणार, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए. ठीक आहे. सो बघा, ए कॅन्सल, सो अजून काय काय कॅन्सल होईल, 1a गेट कॅन्सल. सो खाली 2 राहणार, म्हणजे बघा नीट लक्ष द्या. सो 1/2 आणि हे 1/2 मी कॉमन काढतो, हे ए स्क्वेअर ने मी आतमध्ये मल्टिप्लाय करू का, हे असं पण करू शकतो मी, नाहीतर मी ए स्क्वेअर तसंच ठेवतो. बघा ए स्क्वेअर, ह्यांचा ए स्क्वेअर मी परत कॉमन काढतो. ठीक आहे. कॉमन आणि के पण कॉमन आणि 2 पण कॉमन. ब्रॅकेट मध्ये राहणार काय मग बघा, इथं ए स्क्वेअर राहिला, इथं ए स्क्वेअर राहिला, इथं के मी कॉमन काढणार, 2 आणि 2 कॉमन काढणार. कॉमन काढल्यावर आतमध्ये राहणार काय मग, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, हे मायनस आतमध्ये सी स्क्वेअर मायनस आतमध्ये मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस गेट प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हे व्यवस्थित करा. ट्वाइस ऑफ के राहणार काय मग, ए स्क्वेअर बघा, मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल, मायनस आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजेच काय, दॅट इज ट्वाइस ऑफ बी स्क्वेअर. ठीक आहे. ट्वाइस ऑफ बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर म्हणजेच काय, मायनस सी स्क्वेअर दॅट इज मायनस 2c स्क्वेअर. ठीक आहे. टाइम बघू दे मला किती झालं. सो 54 सेकंड राहिलं. जस्ट लक्ष द्या. बघा 2 कॉमन काढल्यावर हा 2 कॉमन काढला काय होणार, ट्वाइस ऑफ ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ के, म्हणजे काय करणार, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, म्हणजे 2 गेट कॅन्सल. ठीक आहे. म्हणजे 2 इथंच मी कॅन्सल करतो. सो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर हे आला. चला काढा लवकर स्क्रीनशॉट. ना आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा
हे जे आन्सर आहे हे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्याला मी फक्त सॉल्व्ह केला, मला हे आन्सर भेटलं. ठीक आहे, म्हणजे मी ह्याला रफ करतो, हे रफ करतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर मी 1 देतो. ठीक आहे, बघा ह्याला जरासा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला काय कसं भेटेल बघा. ए क्यूब आहे, ए क्यूब जर ह्याचा आन्सर हे आलं, ए क्यूब आहे म्हणजे इथे ए स्क्वेअर आला. ठीक आहे, डिवाइड बाय के तर येणारच आहे. बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आन्सर आलं. सो इथं बी आणि सी आहे म्हणजे बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, म्हणजे कम्पेअर करून बाय सिमिलॅरिटी. सो सिमिलरली कसं येणार आहे. सो ऑल्सो मी ह्याच्या बाबतीत कसं लिहू शकतो रे, बी क्यूब साइन सी मायनस ए. बघा इथं ए क्यूब होता म्हणून ए स्क्वेअर आला, इथं बी क्यूब आहे म्हणजे याच्या जागी बी स्क्वेअर बाय के येणार आहे. ठीक आहे, इथं बघा बी मायनस सी होतं बरोबर. सो बी मायनस सी म्हणजे जर इथं बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आले, इथं काय येणार मग सी स्क्वेअर मायनस स्मॉल मध्ये ए स्क्वेअर येणार. ठीक आहे, कॅपिटल लिहू नका, हे साइड्स आहेत आणि हे अँगल्स आहेत. ठीक आहे, डिफरंट आहे. सो इक्वेशन नंबर 2. जर प्रत्येकाला तुम्ही सॉल्व्ह करत बसणार तर ते खूप मोठा आन्सर होणार. तसं करायचं नाहीये, फक्त एकच सॉल्व्ह करायचं आणि बाकी सिमिलरली लिहायचं आणि हे लिहायचं. ठीक आहे, म्हणजे सी क्यूबच्या बाबतीत काय ना साइन ए मायनस बी. ठीक आहे, सो सी क्यूब म्हणजे सी स्क्वेअर येणार डिवाइड बाय के, इथे ए मायनस बी, सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 3. ठीक आहे, मग आता टेक एलएचएस घ्या. टेक एलएचएस तर हे इक्वल टू काय आणायचंय, 0 आणायचंय. पहिल्याकडे स्क्रीनशॉट काढा, मग मी इथून सगळ्या व्हॅल्यू लिहितो इथं. ठीक आहे, चला लवकर. आणि व्हॅल्यू लक्षात ठेवा. सो रफ करतो बघा. ह्याच्या खाली काय लिहायचं हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, सो येथे हे पण रफ करतो. नीट बघा आता काय करतो मी, कसं जादू दाखवतो तुम्हाला बघा. आता नीट लक्ष द्या. सो आता घेतला एलएचएस, टेक एलएचएस तर घेतला मी. आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार, ह्याचा आन्सर काय आलं होतं, ए स्क्वेअर बाय के बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, प्लस ह्याचा आन्सर काय होतं बी स्क्वेअर बाय के ओके सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, सी स्क्वेअर अपॉन के आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, सो मी काय करतो 1 बाय के कॉमन. सो इथे ना 1 बाय के कॉमन, ए स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मान्य, हो मान्य, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मान्य, प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मान्य, बरोबर ना. सो बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस मध्ये इथं बी स्क्वेअर ए स्क्वेअर मान्य, ठीक आहे मान्य, प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर मान्य, मायनस ए सी स्क्वेअर बी स्क्वेअर बी स्क्वेअर. मग आता इथं आतमध्ये सॉल्व्ह केल्यावर 0 यायला पाहिजे, येत आहे का बघा. सो ए स्क्वेअर बी स्क्वेअर कुठं आहे बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. सो ही टर्म आणि ही टर्म हे प्लस मध्ये कॅन्सल आणि हे मायनस मध्ये. सो मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर कुठे आहे, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर बघा सेम सेम. सो दिस व्हॅल्यू डिनोटेड बाय डॅश, सो डिनोटेड बाय डॅश, सो वी गेट कॅन्सल. ठीक आहे, बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस मध्ये, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस मध्ये. सो दिस वन इज स्टार, ओके स्टार गेट कॅन्सल. ओके, ऑल व्हॅल्यू निग्लेक्टिंग म्हणजे कॅन्सल इच अदर. सो 1 बाय के, सो आन्सर काय ना 0. सो 0 इंटू दिस वन, सो 0 इक्वल टू RHS. ठीक आहे, हे असं करा. डायजेस्ट मध्ये याचा आन्सर खूप मोठं दिलेला आहे, तर तुम्हाला त्या मेथडने जायचं असेल तर त्या मेथडने जाऊ शकता, माझ्या मेथडने जायचं असेल तर माझ्या मेथडने जाऊ शकता. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. ओके, मी काही नाही करू शकत. चला काढलं. आणि त्यासाठी तुम्हाला कोसाइन रूल यायला पाहिजे, साइन रूल यायला पाहिजे, प्रोजेक्शन रूल यायला पाहिजे. ठीक आहे, ना क्वेश्चन नंबर 7th वन बघा. 7th वाला जो क्वेश्चन आहे ना जरासा थेरोटिकल कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एपी पण यायला पाहिजे. थेरोटिकल म्हणजे कसं कन्सेप्ट समजले पाहिजे, कन्सेप्ट हे थेरोटिकल आहे. ठीक आहे, सॉल्व्ह तर करायचं मॅथमॅटिकल मध्ये. ठीक आहे, त्याचा काही इश्यू नाहीये. सो बघा कन्सेप्ट कसे समजून घ्यायचे तुम्हाला नीट बघून घ्या. सो इन ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन एपी. ठीक आहे, म्हणजे हे जे काही फंक्शन आहे ते एपी मध्ये आहेत. एपी मध्ये म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि समजा जर सिक्वेन्स आहे 2 4 आणि 6 आहे आणि हे मी तुम्हाला बोललो की हे एपी मध्ये आहेत, एपी मध्ये आहेत, सांगू शकता का अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, आहे. कारण कशावरून सांगितलं, ह्यांच्यातला जो काही डिफरन्स आहे
तो सेम सेम आहे. डिफरन्स कसा काढतोय तुम्ही? 4 - 2 काढता बरोबर, आणि 6 - 4 काढू शकता. म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे? ह्या दोघांची व्हॅल्यू इक्वल येणार आहे. म्हणजे सेकंड मधून फर्स्ट मायनस केलं, थर्ड मधून सेकंड मायनस केलं, ह्या दोघांची व्हॅल्यू सेम येणार आहे, म्हणून इथे इक्वल टू लिहिलंय. ठीक आहे, हे कन्सेप्ट माहिती पाहिजे. सो हे काय आहे? एपी आहे. सो तसंच फंक्शनच्या बाबतीत पण तसंच आहे. सो बघा, सो पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे साइन रूल. सो साइन रूल काय आहे? सो मी असं पण लिहू शकतो साइन रूलला, साइन ए अपॉन ए साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू के. ठीक आहे, आता तुम्ही बोलणार असं का लिहिताय, बरोबर ना? आपलं तर साइन रूल तर ए अपॉन साइन बी, साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी असतं. ठीक आहे, तरी चालतं, तसं लिहा किंवा असं लिहा तरी सेमच आहे. कारण रेशो जरी रेसिप्रोकल केले तर मी असं थोडी की एकाच रेसिप्रोकल करतोय असं आहे का? नाही, मी सगळ्यांचं रेसिप्रोकल करतोय. सो हे तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा विषय इश्यू पकडू नका मध्ये. ठीक आहे, सो आता ही टर्म इक्वल टू ही टर्म, म्हणजे साइन ए ला मी असं लिहू शकतो का? साइन ए ला दॅट इज ए इंटू के हो लिहू शकतो. सो इथं साइन बी ला कसं लिहू शकतो मी? साइन बी ला असं लिहू शकतो का? बी इंटू के बी के, आणि साइन सी ला कसं लिहू शकतो? दॅट इज सी के. ठीक आहे, मान्य, इझी आहे. नाव हे काय सांगितलं त्यांनी? सो काय करायचं? दे शो दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन एपी. म्हणजे ह्यांचे जे काही रिलेशन आहे ते कसं काढायचे? एपी मध्ये काढायचं. म्हणजेच असं बघा, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, ह्यांची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल यायला पाहिजे? सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ह्यांच्यातला जो काही डिफरन्स आहे तो इक्वल यायला पाहिजे. म्हणजे माझी व्हॅल्यू मला असं प्रूव्ह करायचंय. आर इन एपी म्हणजे मला हे असं प्रूव्ह करायचंय. सो ह्यांच्यातला डिफरन्स बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे दाखवायचंय मला. ठीक आहे, चला करूया शोधा. लक्षात ठेवा आपला एम काय. हा, सो नाव त्यांनी काय दिलंय? त्यांनी दिलेलं आहे कॉट ए, कॉट बी अँड कॉट सी आर इन एपी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, हे एपी मध्ये, मग एपी मध्ये असेल तर काय करतो आपण? सो कॉट बी मायनस कॉट ए लिहिणार, बरोबर? कॉट बी मायनस कॉट ए आणि कॉट सी मायनस कॉट बी, कॉट सी मायनस कॉट दॅट इज बी. ठीक आहे, सो एक काम करतो मी, काय करू शकतो मी? तर एक काम करू शकतो मी, तर हे मायनस कॉट आहे तिकडे गेला काय होणार? प्लस होणार. सो म्हणजे असं होणार ते कॉट बी तसाच, आणि हे मायनस कॉट बी इकडे आलं प्लस कॉट बी होणार इक्वल टू कॉट सी तसाच मायनस मध्ये तिकडे गेला काय होणार? प्लस कॉट ए, बरोबर? कॉट ए होणार. सो पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा. अजून एक स्टेप सांगतो वाटलं असतं. सो कॉट बी प्लस कॉट बी म्हणजेच काय? ट्वाइस ऑफ कॉट बी इक्वल टू कॉट सी प्लस कॉट ए. म्हणजे पहिले मी कॉट ए लिहितो प्लस कॉट सी. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आपलं टार्गेट विसरू नका, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणायचं इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणायचं आपल्याला. ठीक आहे, चला करूया लवकर. आणि हे लक्षात ठेवा, साइन ए ला काय येतं? ए के येतं, साइन बी ला काय येतं? बी के येतं, साइन सी ला काय येतं? सी के येतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो ह्याच्या पुढे काय काय करणार? ह्याच्या पुढे करण्यासारखं भरपूर काय आहे. पहिलं मला मार्कर चेंज करायचं तर राहू दे. चला, ट्वाइस ऑफ कॉट बी इक्वल टू कॉट ए ला मी असं लिहू शकतो का? दॅट इज हे कॉट बी ला पण मी असं लिहू शकतो, कॉस बी अपॉन साइन बी. ठीक आहे, लिहू शकतो ना? सो कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट. सो कॉट ए ला कसं लिहू शकतो? कॉट ए सॉरी कॉस ए आणि साइन ए प्लस इकडं कॉटला कसं लिहू शकतो? कॉस सी अपॉन दॅट इज कॉस साइन. साइन अरे काय चुकायला लागले, माझं चुकायला लागले सारखं सारखं. ठीक आहे, होत असतं. आता काय करू मी याचं? मांडत घालू? नाही, सॉल्व्ह करायचंय मला. सो इथे येणार 2 कॉस बी अपॉन साइन बी. ठीक आहे, इक्वल टू साइन सी इकडे लिहितो मी, पहिलं साइन सी लिहितो, नंतर कॉस ए लिहितो. ठीक आहे, प्लस हे याला मल्टिप्लाय करा. सो इथे येणार कॉस सी तसाच साइन ए पुढं, बरोबर? अपॉन साइन ए इंटू साइन
सी, हे साइन आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल. फॉर एक्झाम्पल मी तर लिहितो साइन ए प्लस सी. ह्याचा फॉर्म्युला कसा येणार आहे सांगा बघू लवकर. टाइम बघू दे मला किती राहिलाय. सो आहे 2 मिनिट आहे. चला, साइन ए प्लस सी चा फॉर्म्युला काय ना, साइन ए इंटू कॉस सी, साइन ए इंटू कॉस सी, बरोबर, कॉस सी प्लस कॉस ए इंटू साइन सी. बघा नीट लक्ष द्या, साइन सी आहे का पहिलं कुठं, बघा इथं साइन सी आणि कॉस ए आहे, बरोबर, हे आहे असंच. ओके, मान्य. सो इथं कॉस सी आहे, इथं कॉस सी आहे आणि साइन ए आहे, म्हणजे हे पुढं मागं आहे. ठीक आहे, हे पुढं पाहिजे आणि हे मागं पाहिजे. ठीक आहे, पण आपण 12th स्टँडर्ड आहे, हे चेंजेस करत बसणार नाही आपण, आपल्याला तेवढं नॉलेज आहे. ठीक आहे. सो हे म्हणजेच काय, साइन ए प्लस सी. सो मी इथे लिहू शकतो डायरेक्ट साइन ए प्लस सी, साइन ए प्लस सी. सो इथे येणार साइन ए इंटू साइन सी. सो इथे काय येणार, ट्वाइस ऑफ कॉस बी अपॉन साइन बी. ठीक आहे, चला काढा, स्क्रीनशॉट काढा, नंतर मी सांगतो कारण टाइम संपत झाला आता. नाव नेक्स्ट आता बघा काय करायचं इथं. सो 2 तसंच ठेवतो मी, 2 कॉस बी तसंच, कॉस बी तसंच. सो आता काय होणार बघा, हे साइन बी आहे, मी हे साइन बी ला तिकडे देतो, साइन बी ला तिकडे देतो, इंटू साइन ए प्लस सी आहे. बघा अँगल तुम्हाला माहिती आहे, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय असतं, पाय असतं, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180, म्हणजे प्रत्येक अँगलची ऍडिशन ट्रायंगलची किती असते, दॅट इज 180. मग मला सांगा इथे ए प्लस सी आहे, मग मी ए प्लस सी इथंच ठेवतो, ए प्लस सी इथंच ठेवतो, बी तिकडे शिफ्ट करतो, म्हणजे काय होणार, पाय मायनस बी होणार. मान्य आहे. सो काय केलं नाही, फक्त या प्रॉपर्टीज वर मी लक्ष दिलं, बाकी जास्त काय नाही केलं. सो मग ए प्लस सी च्या जागी मी पाय मायनस बी लिहू शकतो. मान्य. सो साइन ए प्लस सी च्या जागी बघा, हे साइन बी कुठून आलं, साइन बी डिवाइड होतं, तिकडे गेलं मल्टिप्लाय. सो इथे येणार पाय मायनस, सो पाय मायनस बी, बरोबर ना, ए प्लस सी च्या जागी पाय मायनस बी अपॉन साइन ए तसाच इंटू साइन सी तसाच. ठीक आहे, चला रफ करू. हे सम माझ्यासाठी काहीच नाही, चिल्लरच सम. ठीक आहे, कारण मी कसं माहितीये का, सीईटी पण शिकवतो, जेडब्ल्यू पण शिकवतो, म्हणून मला हे काय डिफिकल्ट नाही जात. ऑफलाईन जे शिकवतो ना मी, सेट लेवलचं पण शिकवतोय, जेडब्ल्यू लेवलचं पण शिकवतोय, म्हणजे असं हे माझ्यासाठी काय म्हणतात त्याला, नवीन आहे असं माझ्यासाठी काहीच नाहीये, कारण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, मग काय बोलू नाही शकत तुम्ही मला. ठीक आहे, मला ऑन दी स्पॉट कोणता पण क्वेश्चन जरी विचारला तुम्हाला मी असं सांगेल असा. ठीक आहे. सो बघा लक्ष द्यायचं. सो इथे ना 2 कॉस बी इक्वल टू साइन बी, साइन पाय मायनस बी. आता बघा साइन पाय, नीट लक्ष द्या, इथं पाय असतो. ठीक आहे. सो पाय मायनस पाय मायनस. ठीक आहे. सो इथे ना अँगल इथं. ठीक आहे, म्हणजे अँगल इथं आला, इथं काय पॉझिटिव्ह असतं, इथं साइन कोसेक पॉझिटिव्ह असतं, म्हणजे येणारा आन्सर माझं जे आहे ते पॉझिटिव्ह असणार. पण इथे डिवाइड बाय 2 आहे का, नाही, म्हणजे साइनचा कन्वर्ट साइन मध्येच राहणार, हे लक्षात ठेवा. सो साइनचा कन्वर्ट साइनच राहणार, कारण डिवाइड बाय 2 नाहीये, आणि आलाइड अँगल तर मी सांगितलं. सो साइन पायचं साइनच राहणार आणि अँगल बी येणार. पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, कारण सेकंड क्वार्टर मध्ये साइन आहे. ठीक आहे. सो डिवाइड बाय साइन ए इंटू साइन सी. सो इथे येणार 2 कॉस बी, कॉस बी, कॉस बी, कोसाइन रूल, कोसाइन रूल काय सांगतो, दॅट इज बी, बी नंतर काय येतं, सी येतो. सो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ सी इंटू ए. ठीक आहे, इक्वल टू साइन बी दॅट इज साइन स्क्वेअर बी होणार. पण साइन बी ची व्हॅल्यू बघा, एकदम स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितले, आता ह्या क्वेश्चनच्या स्टार्टिंगला सांगितले मी, साइन बी काय येतं, दॅट इज बी के येतं, बरोबर, आणि साइन बी बी के अपॉन साइन ए काय येतं, ए के येणार. ठीक आहे, ए के अकॅडमी. ओके. सो साइन ए के साइन सी के येणार. चला के के दोन्ही के कॅन्सल. सो काय कॅन्सल होते, अजून काहीच नाही होत. सो 2 गेट कॅन्सल. सो इथे राहणार काय मग, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी ए. ठीक आहे, इक्वल टू अपॉन ए सी, हा, आणि बी स्क्वेअर आलं. सो अरे एच पेन का नाही चालत आहे, स्क्रीनशॉट काढा पटकन, काढा फास्ट मध्ये. शिकवायचं म्हणजे खूप अवघड आहे,
एवढं शिकवायचं इझी नाहीये. ठीक आहे. सो बघा एसी आणि एसी गेट कॅन्सल, कारण इथं डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय, सो एसी एसी गेट कॅन्सल. त्याच्या आधीच मी आताच कॅन्सल करतो. सो आन्सर काय ना सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर. ठीक आहे. सो हे आन्सर आले. पण काय आन्सर आणायचं होतं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन एपी. म्हणजेच कसं आणायचं होतं माहिती का, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर. सो सी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे असं आन्सर आणायचं होतं. सो बघा काय ऍडजस्ट करते. सो बी स्क्वेअर इथं आहे मायनस ए स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा, ए स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार सी स्क्वेअर हे मायनस बी स्क्वेअर तसंच ठेवा आणि हे बी स्क्वेअर तसंच ए स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा. आला का, सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक तर असं लिहा, म्हणजे ऍक्च्युली एपी दाखवण्यासाठी हेच लिहिणं म्हणजे हेच बरोबर नाही का, काय म्हणतात त्याला, हेच अॅक्युरेट लिहिणं असं म्हणतात. ठीक आहे, एपी आणण्यासाठी. पण तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये जर चेक करणार ह्याचा आन्सर टेक्स्टबुक मध्ये किंवा डायजेस्ट मध्ये, त्यावेळेस तुम्हाला आन्सर असं येईल मायनस बी स्क्वेअर येणार, तेव्हा तिकडे गेला का प्लस बी स्क्वेअर येणार, म्हणजेच काय ना सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस ऑफ बी स्क्वेअर. हे असं लिहा किंवा असं लिहा, पण ऍक्च्युली असं लिहा. ठीक आहे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जर विचार करणार तर मी तुम्हाला हेच रेफर करायला सांगेन. ठीक आहे, कारण एपी विचारलंय ना, मग हे काय हे तर ढेपी ढेपी करून टाकलं याला, तसं नाही चालणार, आपल्याला एपी पाहिजे. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 8 बनवला बघा. ठीक आहे. आता काय करतोय मी, 9वा जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट व्हिडिओला घेतो, कारण आता 8वा लास्ट करतो. ठीक आहे, स्टॉप करतो, कारण आता लेक्चर आहे माझा आता ऑफलाईन. ठीक आहे. सो बघा पटकन सांगतो मला, इन ट्रायंगल एबीसी इफ कॉस ए इक्वल टू बी कॉस बी, so then prove that triangle is either right angle or an isosceles triangle. So right angle triangle ची प्रॉपर्टी काय असते, म्हणजे एक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्री, म्हणजे ते शो करायचं आपल्याला. आणि आयसोसिलेस ट्रायंगल मध्ये काय असतं, दोन साइड इक्वल असतात. काय असतं, दोन साइड इक्वल असतात, ते आपल्याला प्रूफ करायचंय. ठीक आहे. सो बघा आता बाय साइन रूल काय सांगतं, साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी. आपण फक्त इथं कॉस ए का, फक्त एक मिनिट चेक करू दे, इथं ए कॉस ए आहे. ठीक आहे, इथं ए कॉस ए, इफ ए कॉस ए. ठीक आहे. सो ए आणि बी चा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, ए आणि बी चा विचार करायचा. सो मी एवढंच लिहितो. ठीक आहे. सो ए म्हणजे काय ना, किंवा ए म्हणजे साइन. ओके. सो म्हणजे ए म्हणजे काय ना, दॅट इज के इंटू बघा दिस इक्वल टू दिस वन, सो के साइन ए. हा, आणि बी म्हणजे काय ना, बी म्हणजे के साइन बी एन. ठीक आहे. चला आता ह्याच्यावरून आता मी हे घेतो इथे खाली. सो फ्रॉम क्वेश्चन, सो नाव हे क्वेश्चन वरून ए कॉस ए इक्वल टू बी कॉस बी. सो ह्याला मी कसं सॉल्व्ह करू शकतो, ह्याला मी असं लिहू शकतो का, इक्वल टू, इथे देअरफॉर लिहितो. इक्वल टू जर तुम्ही ह्याच्या समोर लिहिलं तरी चालेल, असं सॉल्व्ह करत गेलं तरी चालेल. ठीक आहे, पण मी इक्वल टू खाली लिहितो. अरे इक्वल टू इथं आहेच ना, मग लिहिण्याची काही गरज नाही मला. सो ए म्हणजे काय, ए म्हणजे के साइन ए आणि इंटू ए म्हणजे के साइन ए आणि कॉस ए तसाच, इक्वल टू बी म्हणजे के साइन बी इंटू कॉस बी तसाच. ठीक आहे. सो आता काय करते, आता काय करू शकतो मी, सो हे प्लस मध्ये इकडे आलं का ना मायनस होणार. सो त्याला मी असं लिहू शकतो का, के साइन ए इंटू कॉस ए मायनस बघा साइन ए कॉस ए, हे प्लस मध्ये इकडे आलं मायनस, सो मायनस के साइन बी इंटू कॉस बी इक्वल टू 0. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, मग सांगतो काय करायचं. ठीक आहे. नंतर बघा काय करायचं, आता इथं के साइन ए कॉस ए आहे मायनस के साइन बी कॉस बी आहे. ठीक आहे. ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो, मग मल्टिप्लाय केलं का ना, सो के मी बाजूला लिहितो. ठीक आहे, के बाजूला लिहितो, 2 साइन ए इंटू कॉस ए. ठीक आहे, मल्टिप्लाय करतो, इथे लिहा मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, हे असं लिहा. सो इथे काय होणार, मायनस तसंच के बाजूला लिहितो, 2 साइन बी इंटू कॉस बी. ठीक आहे, इक्वल टू 0. हे रफ करू, रफ करू.
सो 2 sin a इंटू कॉस ए हा कुणाचा फॉर्म्युला आहे? साइन टू ए चा फॉर्म्युला आहे. म्हणजे मी इथे लिहितो के, दॅट इज के कॉमन काढतो, हे दोघांचं के कॉमन काढतो म्हणजेच काय मिळतं? साइन टू ए बरोबर. आणि 2 sin b इंटू कॉस बी हा कोणाचा फॉर्म्युला आहे? मायनस साइन टू बी चा फॉर्म्युला आहे बरोबर, इक्वल टू 0. के इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेलं डिवाइड, म्हणजे के लिहा किंवा लिहू नका चालेल, तिकडे गेलं डिवाइड म्हणजे 0 होणार. ठीक आहे. सो आता बघा साइन टू ए मायनस साइन टू बी आहे, इथं मध्ये काय सम किंवा सबट्रॅक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे समचं फॉर्म्युले प्रोडक्ट मध्ये कसं करता येईल हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. बघा हे फॉर्म्युला असतो साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला जो आहे सम इंटू प्रोडक्ट. आता इथं सध्या मायनस आहे, सो इथं मायनस असेल ना तर 2 cos ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू साइन ए मायनस बी डिवाइड बाय 2 हे असा फॉर्म्युला येतो. ठीक आहे. हे मी वरच्यावर सांगतो कारण मी तुम्हाला फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ बनवून देणारच आहे. ए बघा साइन आहे मध्ये मायनस असेल तर फंक्शन कॉसनी स्टार्ट होतं हे लक्षात ठेवा. सो सम इंटू प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो समचं कन्वर्ट मी प्रोडक्ट मध्ये करून दाखवलंय. सो हे असेल पण इथं 2a असेल, समजा इथं 2a आहे इथं 2b आहे समजा. ठीक आहे. मग त्यावेळेस काय येणार? इथे येणार 2a प्लस 2b येणार बरोबर. इथं पण काय येणार 2a मायनस 2b येणार बरोबर. सो हे 2 कॉमन येणार. सो 2 कॉमन आलो का ना हे असं होणार आतमध्ये असं होणार इथं. सो दिस टू गेट कॅन्सल. सो a प्लस बी ओनली रिमेनिंग. सो 2 cos a प्लस बी राहिला हे लक्षात ठेवा. सो म्हणजे काय ना 2 cos a प्लस बी आणि इकडे काय राहणार साइन इंटू साइन a मायनस बी. ठीक आहे. कारण 2 कॉमन काढल्यावर कॅन्सल. त्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता कसं आहे मी गेलो असतो डीप मध्ये पण कसं मला जसं क्लासचा टाइम झाला अजून जेवण बाकी. ठीक आहे. सो इक्वल टू 0. सो 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो इथं निघून जाणार आहे. आता तुम्हाला ही माहिती असेल ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 0. ठीक आहे. इथे ए प्लस बी आहे. सो ए प्लस बी सी तिकडे इक्वल टू पाय असतं हे सी तिकडे शिफ्ट करा. सो ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी हे असे येणार मान्य. सो ए प्लस बी च्या जागी पाय मायनस सी लिहिणार मी कॉस पाय मायनस सी. ठीक आहे. पाय मायनस सी इथं इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू 0. ओके. हे ए. सो आता मी ह्याला असं लिहू शकतो का कॉस पायचं कॉसच राहणार कॉस पायचं कॉसच राहणार आणि हे सी तसंच लिहिणार. पण पाय मायनस इथं पाय असतो, पाय मायनस म्हणजे इथे येणार अँगल. ठीक आहे. इथं कॉस असतो का? इथं कॉस नाही, इथं साइन असतो. सो इथं निगेटिव्ह कॉस येणार. ठीक आहे. निगेटिव्ह कॉस सी साइन ए मायनस बी इक्वल टू 0. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. थोडंसं राहिलंय. डिफिकल्ट काय नाही ट्रिगोनोमेट्री मध्ये, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवणं ही अवघड गोष्ट आहे. सो दिस इक्वल टू 0, दिस इक्वल टू 0. सो म्हणजे मायनस कॉस सी इक्वल टू 0 अँड दिस वन साइन ए मायनस बी इक्वल टू 0. मग मला सांगा कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते रे? आता हे मायनस तिकडे शिफ्ट केलं तर मायनस निघून जाणार. ठीक आहे. मायनस निघून जाणार. मग मला सांगा हे मायनस तर निघून जाणार हे माहिती तुम्हाला, कारण तिकडे गेल्यावर -1 तिकडे गेल्यावर डिवाइड होणार 0 आपण -1 0 जाणार. ठीक आहे. कोणत्या अँगल आहे तिथे 0? सो दॅट इज पाय बाय 2 म्हणजे cos 90 ला व्हॅल्यू किती ते 0 येते. ठीक आहे. cos 90 ला व्हॅल्यू 0 अँड साइन ए मायनस बी इक्वल टू साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते दॅट इज साइन 0 ला. सो साइन गेट कॅन्सल, cos गेट कॅन्सल. सो सी इक्वल टू 90 डिग्री आणि a मायनस बी इक्वल टू 0. सो a इक्वल टू मायनस बी तिकडे गेला प्लस बी. सो अँगल ए जेवढा आहे बघा आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय? 2 साइड इक्वल आणि 2 अँगल इक्वल. बघा 2 अँगल इक्वल आहे.
सो म्हणजे हे आयसोसिलियस ट्रायंगल आहे आणि हाच आयसोसिलियस ट्रायंगल जो आहे हा 90 डिग्री आहे. म्हणजे 90 डिग्री म्हणजे एक अँगल 90 डिग्री आहे. म्हणजेच तो ट्रायंगल जो आहे तो 90 आणि 45 डिग्री आहे. म्हणजे हा आयसोसिलियस ट्रायंगल आहे. आयसोसिलियस आणि राईट अँगल ट्रायंगल पण आहे. ठीक आहे, समजतंय का? सो इथे लिहावं लागेल तुम्हाला. सो द ट्रायंगल इज आयदर राईट अँगल और अँड आयसोसिलियस ट्रायंगल. प्रूफ तर केलंय. चला काढा समजा, टाइम बघू दे. चला होत आलाय. चला बाकीचे जे काय पुढचे आहे ते नेक्स्ट व्हिडिओला घेतो आणि अभ्यास रेग्युलर करा. जो कन्सिस्टन्सी नाही ठेवणार त्याला मॅथ्स काहीच येणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय.